नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र चोखंद पोटोपा. आलो आहे नवीन फूड स्पॉटच्या शोधात सातारा शहरातील राजवाडा परिसरात आणि पाहणार आहे सुप्रसिद्ध अशा दिलखुश भजीवाल्यांच्या भज्याची संपूर्ण रेसिपी. तर चला पाहूया मित्रांनो. तर आपण आलोय सातारा शहरातील राजवाडा परिसरामध्ये. या ठिकाणी ना दिलखुश नावाने भजी सेंटर आहे. इथले भजी ना आपल्या राजवाडा परिसरामध्ये खूप फेमस आहेत. तर आपल्या बरं आहेत दिलखुश भजीच्या ओनर. नमस्कार मावशी. नमस्कार. तर आज आपण आहे ना तुमची खास भजी कशी बनतात ते बघण्यासाठी आलेलो आहे. तर आता आपण किती किलोची भजी बनवणार आहे? 10 किलोची. 10 किलोची. तर तुम्ही भजी किती वर्ष झालं बनवताय? 30 वर्ष झाली. 30 वर्ष म्हणजे भरपूर मोठा अनुभव आहे तुमच्या पाठीची. हा. तर हा भजीचा व्यवसाय नेमका कसा चालू झाला आपला? मी हाटलात कामाला होते. हा. ती बघून मी शिकले. हा. त्यानंतर मग मी सुरुवात भजी काढायला. म्हणजे साधारण 30 वर्षापूर्वी तुम्ही व्यवसाय चालू केलाय. हा. तर ह्या परिसरामध्ये दिलखुश नावाने आपण खूप प्रसिद्ध आहात. तर आता काय करूया, आपली भजी नेमकी कोल्हापुरी स्टाईलची आहेत का कशी आहेत आपले? कोल्हापूरचे. कोल्हापूरची आहेत का? तर आपल्या भागामध्ये याला खेकडा भजी म्हणून ओळखतात ना? खेकडा भजी म्हणून ओळखतात. ठीक आहे. तर आता कांदा चिरायचा चालू आहे ना? हा. म्हणजे अशा लांबडा लांबडा चिरून घ्यायचा आहे. हा, लावडा लावडा चिरायचा. हा हा. तर आता आपला कांदा चिरून झालाय. तर अजून हा. काय चिरायचं राहील आपलं? आता मिरची चिरायची आहे. तर आता मिरची चिरून घ्यायची आहे. ठीक आहे. तर आपण आता जो लॉट घेणार आहे, आता किती किलोचा घेणार आहे बनवायला? आता मी 5 किलोचं घेणार आहे. 5 किलोचं घेणार आहे का? ठीक आहे. तर आता क्रमाक्रमाने काय काय टाकतो आपण ते बघणारच आहे. 5 किलोचे भजी करतोय तर त्यासाठी मिरची किती टाकायची आपण? 5-6 टाकतो आम्ही मिरची. 5-6 मिरच्या टाकायच्यात का? हा. ठीक आहे. आणि तिखटाला अजून काय लाल तिखट वगैरे टाकतो का आपण? नाही, धने आणि मीठ हा, आणि हा. ओवा. हा हा. तर आपण हे भजी बनवताना याच्यामध्ये पाणी वगैरे टाकतो काय? नाही, नाही ते का? कांद्याला पाणी सुटतं. म्हणजे त्याच्या अंगचं पाणी सुटतं का? त्या पाण्यानंच आम्ही भजी काढतो. हा हा हा. त्याच्या हा. परत मीठ टाकायचं. हा, चवीनुसार मीठ हा, टाकायचं का? चवीनुसार मीठ टाकायचं. हा हा. परत धने टाकायचे. हा हा. परत ओवा टाकायचा. हा हा. कुस करायचं. म्हणजे असं चांगलं हे मिक्स करून घ्यायचंय. मिक्स करून घ्यायचं. हा हा. आणि मग नंतर पीठ टाकायचं. आता हे मिठामुळे चांगलं पाणी सुटत नाही ना? पाणी सुटेल. मग नंतर त्या पाण्यात आपण भजी काढायची. हा हा हा. त्याला पाणी सुटून मग भजी चांगली लागतात. हा हा. शिकायला पाणी सुटायला लागेल. हा हा. हे पाणी सुटल्यामुळे वरचं पाणी टाकायची काही गरज नाही. पाण्याची गरज नाही. आणि कांदे सुटलेलं पाणी असं त्याला एकदम भारी चव असते ना? त्याला चव चांगली येते. हम्म. आणि खायला बी चविष्ट लागतात एकदम. आणि कुरकुरीत पण होतात ना? कुरकुरीत पण होतात. हा हा. तर मित्रांनो, तुम्हाला आहे ना कोल्हापुरी पद्धतीची एकदम कुरकुरीत खेकडा भजी खायची असेल ना, तर आपल्या सातारा शहरातील राजवाडा स्टँड आहे ना, बसचा स्टँड, त्याच्या एकदम एक्झॅक्ट समोरच आहे दिलखुश भजी म्हणून. तर चवीला एकदम आहे ना जबरदस्त असतात भजी. तर एकदा अवश्य भेट द्या. आता जरा परत आणखीन सगळं काय टाकायचं. हा हा. आणि मग पीठ टाकून शिनी कालवून नंतर मग भजी काढायची. हा हा हा. त्या पद्धतीने भजी काढतो. हा हा. परत पावसाची शेगडी आहे. आता सिलेंडर काय मिळत नाही, लय महाग आहेत, त्यामुळे आम्ही चुलीवर भजी काढतो. तर सध्या गॅसची टंचाई असल्यामुळे हॉटेल व्यावसायिक छोटे असू दे किंवा मोठे सगळ्यांना अडचणीचे सध्या. अडचणीच येते. हा हा. तर हे चुलीवरची भजीला जरा वेगळी टेस्ट असतात ना गॅस पेक्षा? हा, लय टेस्ट लागते भजी. हा हा. तर मित्रांनो, कसं आलेलं आहे गॅसच्या टंचाईमुळे नुकसान तर झाले, त्याबरोबर थोडेफार आहे ना फायदे पण झालेले आता आहेत पीठ की आपल्याला ना चुलीवरचं खायला मिळतंय. तर आता आपण पीठ टाकतोय ना? हा, पीठ तर टाकतो. आता 5 किलो आपण कांद्यामध्ये हे साधारण किती पीठ टाकलंय? आता 3 वाट्या टाकले. आता ही 4थी वाटी. हा हा हा. वाट्यांच्याच प्रमाणानुसार आहे हा, ना? मग कालवायचं आणि भजी काढायची चूल पेटवून. हा हा. तर मित्रांनो, अगदी मोजक्याच घटकांमध्ये ना हे भजी बनवतात, पण चवीला एकदम जबरदस्त लागतात मित्रांनो. तर कसं आहे, भरमसाठ मसाला टाकल्यानंतर ना चव येते असं काही नसतं मित्रांनो. तर काय होतं, आपले पारंपरिक पद्धतीने जी भजी बनवतात ना, तर एकदम जबरदस्त चव असते. की आपल्या जे व्ह्युअर्स आहेत त्यांना समजावं म्हणून मी विचारतोय. बर. तर तुमच्या वाटीचं प्रमाण तुम्ही आम्हाला सांगितलं. हा. तर हे बेसन टाकलं, हे 5 किलो साठी किती टाकलं आपण? अर्धा किलो. म्हणजे एक अंदाजे अर्धा किलो आहे अर्धा का? किलो. हा, अर्धा. हा. तर कसं आहे, मावशींचं सगळं प्रमाण आहे ना, त्यांनी एक त्यांच्या वाटी किंवा असं त्यांनी ठरलेल्या भांड्यानुसार केलेलं आहे. तर आपल्या दर्शकांना कळवून म्हणून आपण ते विचारून घेतलेलं आहे की अर्धा किलो टाकलेलं आहे. तर आता मस्त सुगंध सुटलेला आहे ओवाचा वगैरे. तर एक साधारण अजून किती वेळ मळावं लागेल आपल्याला 5-10 मिनिटं अजून. हा हा. 5-10 मिनिटं मळल्यानंतर ना आपलं तेल गरम करायचंय.
तेल गरम केल्यानंतर मग भजी काढायची. ठीक आहे. भजी सोडायची अशी. तेल तापलेलं आहे आपले. आता आपण भजी काढायला सुरुवात करायची. हा. आणि भजी काढते आता. तर आता आपण भजी तळताना ताव कसा ठेवायचा आहे? एकदम जोरात ठेवायचा म्हणजे भजी चांगली बसतात हा. आणि चांगली लागतात. हा हा, म्हणजे कुरकुरीत होतात. कुरकुरीत होतात. तर काय मित्रांनो, कसं आहे, कमी तावावर आता आपण भजी सोडले तर ते तेलकट होण्याची शक्यता असते. तर कसं आहे, ताव थोडासा जास्त ठेवायचा आहे. आणि सारखं सोडत राहायचं म्हणजे जळत नाहीत किंवा काय नाही, कुरकुरीत लागतात भजी. तर आता आपण आपल्या कढईमध्ये एका वेळी किती भजी सोडू शकतोय? आता नाही म्हणलं तरी 5-6 प्लेट बसतात. हा. तर आपली एक प्लेट कितीला आहे? एक प्लेट 30 रुपयाला आहे. 30 रुपयाला आहे. हा ठीक आहे. आता सध्या जरा महागाई वाढलेली आहे. हा खूप वाढले. तर तुम्ही काय रेट वगैरे वाढवलेत का तेवढे ठेवलेत? वाढवलेत ना. आधी कितीला होती आपली भजी प्लेट? आधी 25 ला होती. हा, आता म्हणजे- 5 रुपये वाढवलेत. हा, 30 रुपयाला केली आहे. आता या भजीच्या व्यवसायामध्ये तुम्ही 30 वर्ष आलं करताय. हा. तर या व्यवसाय करत असताना तुम्हाला काय काय अनुभव आले? अनुभव आले म्हणजे त्या धंद्यात मला चांगलं यश आलं आणि माझी प्रगती चांगली झाली. आता आपण ह्याला हलवायचे. आता हे साधारण असं गोल्डन ब्राऊन वस्तूवर आपल्याला तळायचंय ना? हा एकदम तांबूस कलर आणि लाल कलर यायला पाहिजे. हा हा. तर किती मिनिट नंतर- लागतात तळायला? आता नाही म्हटलं तरी एक किती 7 आपले? मिनिटं. हे 7-8 मिनिटांमध्ये होतात. हा. तर आपला गॅसचा तावा आणि चुलीचा तावामध्ये फरक असेल हा ना? फरक असतो म्हणून ते जरा वेळ लागतो भजी हा. काढायला. का तरी चूल आहे ना, हा हा हा. गॅसवरची लगेच होत्यात पण या चुलीवरच्या लवकर ताव येत नाही. हा त्यासाठी जरा वेळ लागतो. हे भाजले गेलेले आहेत हा हा. आणि हे ताटामध्ये आता ठेवायचे. चांगले लालसर हा, झालेले चांगले लालसर झालेत आणि लाल झालेत आणि खरपूस झालेत चांगले. हे काय कुरकुरीत हा, वगैरे लागले कुरकुरीत तर? हा, कुरकुरीत. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्या राजवाडचे दिलखुश फेमस असे भजी तर रेडी झालेले आहेत. तर आता ते ताटामध्ये काढले जातील. तर मित्रांनो, अशा प्रकारचे भजी खाण्यासाठी ना एकदा अवश्य भेट द्या. तर ह्या मावशींच्या हाताला ना खूप भारी चव आहे. ची भजी गरम गरम तयार आहे. आता सगळ्यांनी एकदा टेस्टला आवर्जून या. नगर वाचनालय राजवाडा बस स्थानकाच्या समोर आपला गाडा आहे. उत्कृष्ट प्रकारची भजी तयार केली जाते. भजी कशी वाटली? छान वाटले. किती वर्ष आलं इकडे येत आहे? 4 वर्ष 4 वर्ष झालंय. तर याला रेटिंग द्यायचं म्हटलं तर किती रेटिंग देताल? 10 पैकी 10 पैकी 8 तरी नक्कीच. नक्कीच का? ठीक आहे. म्हणजे हे खाल्ल्यानंतर तुम्हाला आरोग्याला कोणता त्रास वगैरे काय? अजिबात नाही. म्हणजे घसा खाऊ कोण आहे वगैरे काय? नाही नाही काही नाही. 1 नंबर मध्ये काम आहे. 1 नंबर मध्ये काम. भजी कशी वाटली? भजी ही 1 नंबर आहे. ही भजी मी लहानपासून कॉलेजला असल्यापासून ही भजी खातो आणि ही भजी खाल्ल्यात मला इथली भजी खाल्ल्याशिवाय मला चांगलं वाटत नाही. हा हा हा. हा. तर हे भजी म्हणजे तुमचे लहानपणापासून खाताय? लहानपणापासून ही भजी हा हा. म्हणजे आता साधारण 30 वर्ष झाले. 30 वर्ष झाली भजी. हा हा. तर तुम्ही रेटिंग द्यायचं म्हटलं तर किती रेटिंग देताल? 10 पैकी म्हणजे मार्क द्यायचे ठरले तर 10 पैकी हे आपले 10 पैकी मी तर ह्या भज्यांना 10 पैकी 10 मार्क देऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला भजी खूपच आवडते. 10. जी ऑर्डर केली ना? हो भजी ऑर्डर. कशी वाटली टेस्ट वगैरे? भजी एकदम 1 नंबरची आहे. किती वर्ष आलं इकडे येते? इथे मी 5 वर्ष झाली येते. 5 वर्ष झालंय. हा. तर आपल्याला याला रेटिंग द्यायचं म्हटलं 10 पैकी तर किती रेटिंग देताल? 10 पैकी का? हा. 10 पैकी मी ह्याला 9 देऊ शकतो. ऑर्डर केलेत ना? हा, कशी वाटली क्वालिटी वगैरे भजीची? क्वालिटी बेस्ट आहे. हा. तर तुम्ही किती वर्ष आले इकडे येते भजी खायला? 3 वर्ष येतोय मी. हा हा हा. तर हे तुम्ही भजी खाताय, ही चव वगैरे तुम्हाला भारीच वाटली आहे. भारी वाटली. तर रेटिंग द्यायची म्हटलं तर कशी देताय तुम्ही 10 पैकी? 10 पैकी 9 रेटिंग मिळाली. ठीक आहे. तर ह्याच्यावर मिरची वगैरे पण तुम्ही दिलेली आहे, तुम्हाला कशी वाटली? हा, मिरची पण चांगलीच आहे.